त्याचप्रमाणे पूजा उजगर हिला देखील विनंती करतोय तिने 2 मिनिटांमध्ये आपली भावना व्यक्त कराव्या. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर असे महामानव आणि राजमाता जिजाऊ, माता रमाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या तमाम महामातांना मी आधी अभिवादन करते. ही त्यांचीच पुण्याई आहे की आम्ही सगळे आज इथे उभे आहोत. जे महिलांना पुढे येण्याची संधी मिळते ती सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, महात्मा ज्योतिबा फुलेंची, तमाम महापुरुषांचीही पुण्याई आहे की आपण इथे उभे आहोत. आता मला इथे बोलवल्याबद्दल बौद्धजन रहिवासी संघाचे आणि सिद्धार्थ गायकवाडचे मनापासून आभार की तुम्ही मला ही संधी दिली. आता भाषण वक्तृत्व स्पर्धेचं मी परीक्षण केलं होतं. खरं तर परीक्षण करणं हे तितकं सोपंच आहे, पण भाषण करणं हे खूप अवघड आहे. कारण आपण तिथे बसून जेव्हा ऐकतो की कोण काय बोलतंय किंवा त्याला आपण जज करतो तर हे खूप सोपं आहे. पण ज्या वेळेला आपण ह्या मंचावरती येतो, तिथे उभे राहतो, जो विषय दिलाय त्याचा अभ्यास करतो तर हे खूप अवघड आहे. आणि या मुलींची जी भाषणं होती ती बघून मी स्वतः थक्क झाली होती की ह्यांचा जो आत्मविश्वास होता, यांची जी शब्दांची पकड होती ती इतकी अफलातून होती की असं वाटत होतं वेळ संपूच नाही, आणखी भाषणं यावीत आणि ती ऐकतच राहावी. आता ज्या मुलीचा हा पहिला नंबर आलाय तर तिची शब्दांची पकड, तिने ज्या कविता मांडल्या होत्या, तिचे जे हावभाव होते ते तर आम्हाला सगळ्यांना इतके इम्प्रेस केले होते तिने. कारण की ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मनुस्मृती बाबासाहेबांनी का जोडली. आपल्याला जर एखाद्यांना प्रश्न विचारला तर आपण काय सांगू की मनुस्मृतीमध्ये महिलांविरोधात असे कायदे होते, हे होतं ते होतं असं सांगू. पण तिने ज्या पद्धतीने सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात जास्त हे पुस्तकांवरती प्रेम होतं आणि त्यांनी सर्वात जास्त पुस्तकंही वाचली. ज्या माणसाला सर्वात जास्त पुस्तकांवर प्रेम होतं आणि तोच जर एक पुस्तक चालत असेल तेही मनुस्मृती नावाचं, तर ते पुस्तक किती विखारी असेल हे तुम्हीच जाणून घ्या असा प्रश्न तिने केला होता. तर ही सगळी भाषणाची कला आहे आणि आम्ही तेच सगळं जज केलेलं आहे. आणि कोणी जिंकलं हरलं असं नसतं, लढणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. जाता जाता इतकंच सांगेल की बायबल म्हणतं की ख्रिश्चन सर्वात श्रेष्ठ आहे, परत बायबल म्हणतं की ख्रिश्चन सर्वात श्रेष्ठ आहे, कुराण म्हणतं की मुसलमान सर्वात श्रेष्ठ आहे, गीता म्हणते की सर्वात जास्त श्रेष्ठ हा हिंदू आहे. पण फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेबांचं संविधानच असं म्हणतं की प्रत्येक माणूस हा श्रेष्ठ आहे. इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हा सर्वांना मानाचा जय भीम, नमो बुद्धाय.